गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता बघा मी ना काय बनवणार आहे. तर आज हरभरा आणि वाटण्याची भाजी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी ना हरभरा आणि वाटाण्याची भाजी करणार आहे बघा. तर याच्यासाठी काय काय घेतलं तर मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं वाटून घेतलं होतं आणि जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली आणि त्यात परतून घेतलं आणि आपला घरगुती मसाला टाकला आहे. आणि हे ह्याच्यात आहे ना, ह्या कुकरमध्ये ना मी ना ते शिजवून घेतलेले मला दाखवते. तर बघा, हे ना हरभरा आणि वाटाणा आहे, दोन्ही मिक्स आहे. तर मी शिजून घेतल्याने काय काय टाकलं माहिती का, तेल, मीठ आणि हळद. कसे लहान देवांशी ना, तर देवांशला असं लयच आवडतं नाही का, पहिले अंगणवाडीत वगैरे असं भेटायचं बघा, असं शिजून वगैरे खायला द्यायच्यात मुलांना. तर असं देवांशला ना लय आवडतं, त्याच्यामुळे ना मी असंच करून भाजीला टाकते आणि भाजीची चव पण लय छान लागते बरं का हे असं टाकल्यावर. तर बघू शकता मसाला परतून झालेला आहे आपला. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची, हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर भेटूया भाजी टाकल्यानंतर. तर बघा आता मी ना टाकून घ्यायला आणि ह्यातलं थोडंसं ना बघूला काढून ठेवणार, देवांशला काढून ठेवणार, त्याला आवडतं ते म्हणून. तर हे देवांशला काढून ठेवणार आहे आणि नंतर खाणार आहे, त्याला आवडते. पाणी पण पित होतो बरं का. तुमचे सरळ कुणाचे लहान मुलं वगैरे असेल तर तुम्ही देऊ शकता त्यांना, कारण की पहिले ना ज्यावेळेस नाही का लहान मुलं ते पहिल्या काळात म्हणजे काळ पण नाही मोठा नाही, पण त्यावेळेस असं देत होतं. काय आवडतं तुला देवांशाला? काय म्हणतं देवांश? खूप आवडतं तुला? ते वाटण वाटलेलं पाणी होतं ते टाकून घेतलं मी आता. आणि तिथून असा पसरा व्यवस्थित करावा लागतो. सध्या स्वयंपाकाचा टाईम असतो त्याच्यामुळे मला आणि सगळं असल्यावर सुस्त सगळं. नंतर आज आणि कसं मुलं आता घरी ना, त्याच्यामुळं भरपूर असं भाजी करावं लागते, कारण की दिवसभर मुलं खाणार असतात त्याच्यामुळं. तर लाईट पण गेली बघा आता आणि भाजी टाकून झालेली आहे आपली. तर अशा प्रकारे एकदा भाजी तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला वाटाणा आणि हरभऱ्याची भाजी कशी वाटली. स्वयंपाक बराचसा बाकी बरं का, भाकरी वगैरे भात वगैरे लावायचं आहे. तुला खा, तूच खा. नको मग तू खा. आणि देवांच्या शाळेत ना, देवांशला ना चक्की वगैरे भेटली बरं का. आली लाईट, लाईट जाती येते. भाजीत मीठ वगैरे आधी फोडण्यात टाकलं होतं बरं का. मीठ काही मसाला कच्चा वगैरे राहत नाही म्हणून फोडण्यात आधी मीठ टाकून घेतलं होतं मी. तर बघू शकता ही आपली भाजी आहे, हरभरा आणि वाटाण्याची. आणि आपली आता भाजी वगैरे बनवून जाते आणि आता भाकरी करायला घेतल्यात मी बरं का. भाकरी झाल्या की मग भात लावायचा कुकरला. तर ही आहे ज्वारीची भाकरी. तर बघू शकता फुगती का नाही फुगती, आता बघू. बघत राहा फुगती का. तर बघा ही फुगलेली आहे आपली भाकरी आणि ही आहे ज्वारीची भाकरी माझी. बघा बघा भाकरी छान झाली का मला. तर आता भाकरी वगैरे बनवून झाल्या बरं का. मग अशी भाकरी करता करता ना माझा कॅमेरामध्येच बंद पडला, कारण की मोबाईल गरम झाल्यामुळे ना कॅमेरामध्येच बंद पडतो आहे माझा, कारण की मोबाईल काही भारीतला नाही ना, त्याच्यामुळं ते जरा जास्त हे ओढत नाही, थोडा गरम झाला की लगेच बंद पडतो आहे. तर बघू शकता भाकरी कशी फुगली आहेत माझी. आणि मी काही खाली गॅसवर भाकरी वगैरे भाजतच नाही, मी वरतीच भाजते. हा पसार जरा स्किप करा, आणि स्वयंपाक करताना होतोच राडा. तर भाकरी वगैरे त्याने खाली भाजत नाही का, तर सध्या ना गॅसच्या खाली करणं ना धोकादायक आहे, कारण की ते हे होतं. आणि तेलाचं आहे बरं का, याच्यावर मसाला तळला होता ना त्याच्यामुळे ते तेलाचं आहे. कॅन्सरचं वगैरे प्रमाण जास्त आहे ना गॅसवर वगैरे भाजत नाही मी, त्याच्यामुळे कधीच नाही भाजत, मी तव्यावरच भाकरी भाजून घेते. तर झालं आता आपला स्वयंपाक. चला आता किचन वगैरे आवरून घेते, घासून घुसून घेते. भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा हे चॉकलेट आहे ना देवांच्या शाळेत भेटल्यात बरं का. मागच्या वर्षी तो अंगणवाडीत होता ना, तर त्यावेळेस काही चॉकलेट भेटायची, पण आता तो पहिलेच गेलेला आहे,
तरी पण त्याला हे चॉकलेट दिल्यात या वर्षी, काय माहिती का दिल्यात, पण दिल्यात. आणि पोरं काय हे चॉकलेट खात नाही, पोरं मागतात दुकानातले चॉकलेट. हे मस्त पौष्टिक आहे, सगळे चांगले, पण पोरं आवडीने खात नाही, त्यांना आवडतात दुकानातले चॉकलेट. आता हे चॉकलेट कसे संपवायचे, आता तेच विचार चालला आहे. दिलेत खरं संपवायचे कसे तोच विचार, काय खात नाहीत पोरं हे असलं. मस्त पौष्टिक आहे वगैरे सगळं चांगलं, पण खाल्लं तर पाहिजे ना घरी, आणि त्याचा उपयोग तर झाला पाहिजे ना. त्याच्यामुळं मी बघू आता देवातलं एक एक करून चारणार. गो खाल्लं तर खाल्लं त्याने, ठीक आहे ना. आपल्याला भेटतं तर आपल्याला खाऊ वाटत नाही, ज्यांना भेटत नाही त्यांना त्याची किंमत कळते. खरंच